काय हो, बीटरूटपासून तुम्ही असा सुंदर पदार्थ कधी बनवलेला आहे का? तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुंदर असा, छान असा, चविष्ट, आरोग्यासाठी खूप फायदेशीर असा पदार्थ. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा. तर ना, हा पदार्थ आठवड्यातून किमान एकदा तरी आहारात असायलाच हवा. यामुळे मुलांना हिमोग्लोबिन वाढायला मदत होते, रक्तभिसरण चांगलं होते, थकवा कमी होतो, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, पचनशक्ती सुधारते. लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. तर आता काय करायचं, बीटरूटला छान असं धुवून घ्यायचं. त्यानंतर साल काढून छान असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. जर कुणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर म्हणतात ना, बीटरूट हे आरोग्याचा खजिना आहे. तर आपण या बीटरूटपासून मुलांसाठी असा छान असा डोसा बनवणार आहोत. असं जर मुलांना बीटरूट दिलं तर ते खाण्यासाठी नाक मुरडतात. तर म्हणून तुम्ही सुद्धा या पद्धतीने त्यांच्यासाठी छान असा क्रिस्पी डोसा बनवा. त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल. तर त्यासाठी आता बीटरूट इथे कट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 कप आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कापून घेतलेला बीटरूटसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं याचं मिक्सरला फिरवून बारीक असं वाटण करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने आपण छान असं याचं वाटून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. तसेच अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा किंवा तुम्ही इथे इनोसुद्धा टाकू शकता. त्यामुळे आपला डोसा खूप छान असा क्रिस्पी होतो. छान असा जाळीदार डोसा बनवून तयार होतो. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तर हिवाळ्यामध्ये या पद्धतीने आपल्या मुलांसाठी तुम्ही सुद्धा या पद्धतीने डोसे नक्कीच बनवून 5 बघा. minutes later. तर 5 मिनिटे आपल्याला आता हे ठेवून द्यायचं होतं. त्यानंतर आता 5 मिनिटे इथं झालेली आहे. तर बघू शकता बॅटर छान असं फुललेलं आहे. आता हे डोसे बनवण्यासाठी इथं तयार झालेलं आहे. तर चला, आता आपण छान असे याचे डोसे बनवून घेऊयात. तर इथे तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. तर आता तव्यावरती 1 चमच्यामध्ये बॅटर घ्यायचं, छान असं टाकायचं आणि गोल गोल फिरून आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे. तर ना, हा डोसा बघायला जितका सुंदर आहे ना, तितकाच खायलासुद्धा टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. आपल्या रेसिपी नक्कीच खरंच खूप सोप्या असतात करायला आणि त्यानंतर चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. त्यानंतर आपल्याला डोसा टाकल्यानंतर इथे थोड्याशा कापलेल्या भाज्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण भाज्या टाकल्यानंतर चव खूप छान लागते. त्यानंतर आता आपल्याला थोडंसं स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा भाज्या थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत. यामुळे भाज्यासुद्धा छान शिजल्या जातात. तुम्ही बघू शकता आपल्या डोस्याला इथं छान अशी जाळी पडलेली आहे आणि एक नंबर आपला डोसा इथे बनवून तयार झालेला आहे. तर बघा, आता याने कडासुद्धा सोडलेले आहे. तर आता पलटून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण पलटून घेतलेला आहे. मंडळी, डोसा हा खूप छान तयार होतो आणि बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते. तर अशा पद्धतीने आपण नक्कीच बनवायला पाहिजे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघा, आता डोसासुद्धा छान असा भाजून झालेला आहे. तर आता काढून घेऊया. तुम्ही हा डोसा शेंगदाणा चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. घरच्यांना, सर्वांनाच, मुलांनासुद्धा खूपच आवडेल. तर जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर असे हेल्दी पदार्थ नक्कीच करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.